हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा महिलांचा सन्मान करत परंपरेला दिली नवी दिशा। शहरातील प्रभाग क्रमांक 2 चे शिंदे गटातील नगरसेविका सौ अनिता संदीप परदेशी यांच्या पुढाकाराने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्सवात पार पडला। या समारंभात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावली। पारंपरिक पद्धतीने महिलांना एकमेकींना हळद कुंकू लावून शुभेच्छा दिल्या। हळदी कुंकवाच्या सामाजिक उपक्रम राबवित प्रथमच विधवा महिलांना सत्कार करून सन्मान करण्यात आला। हळद कुंकू देऊन परंपरेला नवी दिशा देण्यात आली। या कार्यक्रमात विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला। हा, मला आज इथं हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला आमचा। आणि त्या ताईने साडी पुष्पगुच्छ देऊन आम्हाला इथं सत्कार केला। हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आज 5 वर्ष झाले। कोणी आम्हाला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलून एवढा मान सन्मान दिला नाही, तेवढा अनेकताईने आम्हाला मान सन्मान दिला। आणि असाच सगळ्या समाजाच्या महिलांना मान सन्मान मिळावा हेच मला मनापासून वाटतं। आणि सुरुवात अनिताताईने केली, असं सगळ्यांनी करावी। आज माझ्याकडे संक्रांतीचा कार्यक्रम होता। मी दरवर्षीप्रमाणे माझ्या शेजारी, माझ्या मैत्रिणी, ज्येष्ठ वरिष्ठ महिलांना बोलवते, परंतु ह्या वर्षी मला असं वाटलं की ह्या वर्षी या संक्रांतीचा मान आपण विधवा महिलांना देऊ। ऑलरेडी त्यांच्या आयुष्यात भरपूर दुःख असतं। मी त्यांना हळदी कुंकूचा मान देऊन त्यांचा सन्मान सत्कार करावा अशी मला वाटली। मी त्यांना बोलवले, त्यांना साडी शॉल सत्कार देऊन त्यांचा सन्मान केला, त्यांना हळदी कुंकू लावले। त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो बघून मला खूप समाधानकारक वाटले। माझे विचार तुम्हाला पडले तर तुम्हीही त्यांना बोलवा, त्यांना सन्मान द्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऐसा स्वाद रहे सदा याद। काकाजी नमकीन, काकाजी नमकीन।